नमस्कार. कधी विचार केलाय का की आपलं वोटर कार्ड नेहमी आपल्यासोबत आपल्या मोबाईलमध्येच असेल तर? भारी होईल ना? चला, आज आपण हेच बघणार आहोत की आपलं अधिकृत मतदार ओळखपत्र थेट स्मार्टफोनवर कसं मिळवायचं. विचार करा, आपण कुठेतरी बँकेत किंवा सरकारी कामासाठी गेलोय आणि अचानक ओळखपत्राची गरज लागली. आणि तेव्हाच लक्षात येतं, अरे, वोटर कार्ड तर घरीच विसरलो. आपल्यापैकी बऱ्याच जणांसोबत असं घडतं, बरोबर ना? पण आता टेन्शन घ्यायची गरज नाही. यावर एक एकदम सोप्पा आणि जबरदस्त उपाय आहे. फक्त एका मिनिटात, हो, फक्त एका मिनिटात आपलं वोटर कार्ड थेट मोबाईलवर मिळू शकतं. चला तर मग सुरुवात करूया. या सोप्या प्रक्रियेची पहिली पायरी बघू. सगळ्यात आधी आपल्याला एक खास ॲप डाउनलोड करावं लागेल. काय करायचंय तर सगळ्यात आधी मोबाईलमधलं प्ले स्टोअर उघडा. वरती सर्च बारमध्ये टाईप करा ECI नेट. लक्षात ठेवा, ECI म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. जे पहिलं अधिकृत सरकारी ॲप्लिकेशन दिसेल ना, तेच आपल्या फोनमध्ये इन्स्टॉल करायचंय. ॲप इन्स्टॉल झालं की ते उघडा. आता आतमध्ये बरेच ऑप्शन्स दिसतील, पण आपल्याला क्लिक करायचंय डाउनलोड ई-इपिक या पर्यायावर. आता ई-इपिक म्हणजे काय? इपिक म्हणजे इलेक्टर्स फोटो आयडेंटिटी कार्ड, म्हणजे सोप्या भाषेत आपलं वोटर कार्ड. ठीक आहे, ॲप तर डाउनलोड झालं. आता पुढची पायरी आपलं अकाउंट तयार करणं. आणि काळजी नका करू, हे काम पण अगदी सोपं आहे. इथे ना आपल्यासमोर दोन पर्याय येतील. जर आधीच या ॲपवर अकाउंट बनवलं असेल तर मग सोपं आहे. फक्त मोबाईल नंबर टाका, OTP येईल, तो टाकला की झालं लॉग इन. पण जर पहिल्यांदाच हे ॲप वापरत असाल तर मग न्यू युजर या बटनावर टॅप करून नोंदणी सुरू करावी लागेल. नवीन अकाउंट बनवणं तर अगदी सोपं आहे. फक्त आपला मोबाईल नंबर टाकायचा, जो OTP येईल तो टाकायचा, मग आपलं नाव, आडनाव लिहायचं आणि सबमिट बटन दाबायचं. बस, झालं आपलं अकाउंट तयार. चला, अकाउंट तर तयार झालं. आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, म्हणजे आपलं डिजिटल वोटर कार्ड डाउनलोड नक्की कसं करायचं या प्रोसेसकडे. लॉग इन केल्यावर सगळ्यात आधी आपला मतदार ओळखपत्र क्रमांक, ज्याला एपिक नंबर म्हणतात, तो टाका. त्यानंतर खाली दिलेल्या लिस्टमधून आपलं राज्य निवडा आणि मग फेच डिटेल्स या बटणावर टॅप करा. स्क्रीनवर आपली माहिती दिसेल. ती बरोबर आहे ना, हे एकदा शांतपणे तपासा आणि मगच प्रोसीडवर क्लिक करा. आता इथे एक महत्त्वाची गोष्ट होते. आपल्या वोटर कार्डशी जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावर एक OTP पाठवला जातो. हा एक सिक्युरिटी चेक आहे, जेणेकरून आपलं कार्ड दुसरं कोणी डाउनलोड करू शकणार नाहीये. आता काय, मोबाईलवर आलेला तो OTP समोरच्या बॉक्समध्ये टाका आणि व्हेरीफाय अँड डाउनलोड या बटनावर क्लिक करा आणि झालं काम. अभिनंदन, आपलं EPIC म्हणजेच डिजिटल वोटर कार्ड तुमच्या फोनमध्ये डाउनलोड झालेलं असेल. पण थांबा, एक मिनिट. ही सगळी प्रोसेस एकदम व्यवस्थित पार पडण्यासाठी ना, एक सगळ्यात महत्त्वाची अट आहे. जर ती अट पूर्ण होत नसेल तर हे कार्ड डाउनलोड होणार नाही. आणि ती अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, लक्षात घ्या, ही अट आहे की आपला मोबाईल नंबर हा आपल्या वोटर कार्डशी अधिकृतपणे जोडलेला, म्हणजेच लिंक केलेला असलाच पाहिजे. हे खूप महत्त्वाचं आहे, कारण नंबर लिंक नसेल तर OTP येणारच नाही आणि OTP शिवाय कार्ड डाउनलोड करता येणार नाही, म्हणून हे आधीच नक्की करून घ्या. चला, तर आता संपूर्ण प्रक्रिया आपल्या लक्षात आली आहे. पण मग प्रश्न येतो की हे डिजिटल ओळखपत्र वापरायचं का? याचे फायदे काय आहेत आणि हे कितपत सोपं आणि सुरक्षित आहे? फायदे तर खूप आहेत. सगळ्यात मोठा फायदा म्हणजे आता आपलं ओळखपत्र 24 तास आपल्या खिशात, म्हणजे फोनमध्येच असणार. ही काही साधीसुधी कॉपी नाहीये, तर ही एक पूर्णपणे सुरक्षित आणि अधिकृत डिजिटल प्रत आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे मतदानापासून ते बँकेच्या कामापर्यंत सगळीकडे ही प्रत ओळखीचा वैध पुरावा म्हणून स्वीकारली जाते. हे सगळं पाहिल्यावर एक विचार खरंच मनात येतो. ज्या वेगानं टेक्नॉलॉजी आपलं आयुष्य बदलत आहे ते बघता असं वाटतं की भविष्यात कदाचित आपलं ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, सगळीच ओळखपत्र अशी डिजिटल होतील का? विचार करायला लावणारी गोष्ट आहे, नाही का? यावर नक्की विचार करा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर सबस्क्राईब नक्की करा.